श्लोक गायला सुरुवात करा की हो. गावा तुम्ही माताजी. शुक्लीला माताजी दुसऱ्या अध्यायातला 18 पासून श्लोक आहे पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरि बोल. श्लोक हॅलो. श्लोक दुसरा अध्याय मधले श्लोक वाचा 18 पासून. तस्माद् एकेन मनसा भगवान सात्वतां पती 14 श्रोतव्यं. पासून आहे माताजी. हा 14व्या श्लोकापासून आहे. नाही 17 झालाय माताजी. काल परवा दिवशी प्रभूजींनी नाही, 17 हो 14 पासून वाचा. 14 पासूनच आहे माताजी. बरोबर. वाचा. तस्माद् एकेन मनसा भगवान सात्वतां पती श्रोतव्यं कीर्तितव्यश्च ध्येया पूजित नित्यदा यद अनुध्यान आसीना युक्ता कर्मग्रन्थि निबन्धनं छिद्दन्ति कोविदातश्च को न कुर्यात् कथारतिं शुश्रूषोऽश्रदधानश्च वासुदेव कथा रुचिः स्यात् महत् सेवया विप्रा पुण्यतीर्थनिवेशनात् शृण्वन्तान् कथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृदि अन्तस्थ हि अभद्राणि विधो नवति सृहतताम् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया हरे कृष्ण. भगवती स्वस्तिरभवती की. काय म्हटल्या? मी गाते पुढचे म्हटलं. हा. 19 गायला का तुम्ही? मला आवाजच नाही आला व्यवस्थित. नष्टप्रायेषु अभद्रेषु पर्यंत गायलं. हा ठीक आहे. तदरजस्तमो भावा कमलो भावदयश्च हे चेतयेतन्नर नाविद्वं स्थितं तत्त्वे प्रसिद्धति एवं प्रसन्नो मनसा भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते विधते हृदय ग्रंथि अच्छिद्दन्ते सर्वसंशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्टम् एवात्मनीश्वरे अतो वेकवया नित्यं भक्तिं परमयो मुदा वासुदेव भगवती कुर्वन्ते आत्मप्रसादम्. झालं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. 5 मिनिटात प्रभूजी जॉईन होतील. चालू करूया.
माईक आहे ना सर्वांनी बंद करा, का तर रेकॉर्डिंग चालू आहे ना, आवाज येतो सर्व. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. श्लोक वाचून झालेत आमचे. ओके गुड. हरी बोल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्व उपस्थित भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत सुबोधिनी वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत 19 श्लोक पाहिले होते आणि 19 श्लोकांमध्ये विशेष रूपाने आपण 5 प्रश्न पाहिलेले आहेत, ऋषींचे 5 प्रश्न. तर पहिला प्रश्न होता की जो 9व्या श्लोकामध्ये आला होता की सर्व जनसामान्य जे लोक आहेत त्यांच्या परम कल्याणार्थ श्रेष्ठ अशी कुठली गोष्ट आहे. दुसरं 11व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होता की सगळ्या समस्त वेदांचं सार काय ते तुम्ही आम्हाला सांगा. तिसरं पाहिलं 12व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्याचा हेतू काय होता, तर तो हेतू आपण त्याचा प्रश्न एक पाहिला. 17व्या श्लोकामध्ये पुरुषावतार आणि 18व्या श्लोकामध्ये लीलावतार काय, पुरुषावतार काय लीलावतार काय याच्याबद्दल पृच्छा केलेली. तर आज आपण 20वा श्लोक चालू करणार आहे. शक्य झालं तर आपण आज पहिला अध्याय संपूयात. 20, 21, 22, 23 असे 4च श्लोक या ठिकाणी राहिलेले आहेत. तर सरजीने माताजी तुमच्याकडे भागवतम आहे का? आहे ना? तुम्ही 20वा श्लोक वाचाल का? हो, कंपनीचा श्लोक हा फोन. 20वा श्लोक वाचा प्रभूजी. येस. कृतवान किल कर्माणि सह रामेन केशवः अतिमर्त्यानि भगवान गुढहा कपट मानशः. हरे कृष्ण. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने बलरामासह साधारण मनुष्यप्रमाणे क्रीडा केल्या. याप्रमाणे
प्रचंड रूपाने त्यांनी अनेक अलौकिक कार्य केले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. तर 20वा श्लोक आपण पाहिला. कृतवान किल कर्माणि सह रामेण केशवः अतिमर्त्याणि भगवान गूढः कपट मानुषः. तर हा जो श्लोक आहे तर याचा रेफरन्स आपण पाहतो की याला जोड दिलेली 12वा जो श्लोक आहे. तर 12व्या श्लोकामध्ये काय आपण पाहिलं की जर तुम्ही पाहिला 12वा श्लोक तर 12व्या श्लोकामध्ये आपण पाहतोय की हे सुत गोस्वामी तुमचे कल्याण असो, ज्या कारणाकरता पूर्ण पुरुषोत्तम भगवंत वासुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले ते तुम्हाला माहित आहे. आणि त्याच पद्धतीने विचारलंय, म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दल पृच्छा केलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी श्रीकृष्ण आणि बलराम म्हणजे कृष्ण बलराम जे आहेत तर त्यांच्याविषयी ज्या साधारण मनुष्यांप्रमाणे क्रीडा केल्या त्यांनी, तर तुम्ही प्रच्छन्न रूपाने, तर आपण त्याला गूढ म्हणतो, बरोबर की नाही, तर त्या रूपाने तुम्ही काय करा, ती जी कार्य केलेली आहेत भगवंतांनी तर ती तुम्ही आम्हाला सांगा. तर आपण तात्पर्यामध्ये जाऊयात. तात्पर्यामध्ये पहिल्याच पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद मायावादाचं खंडन करतात. मायावादाचं खंडन का करतात तर या ठिकाणी सांगितलंय की साधारण मनुष्यांप्रमाणे क्रिया केल्या तेव्हा मायावादी काय म्हणतात की आपण सुद्धा भगवंत होऊ शकतो. ठीक आहे ना. तर असं त्यांचा मूड असतो. तर प्रभुपाद म्हणतात की भगवंतांच्या ठिकाणी मानवी गुणांचा आरोप करणे आणि परमेश्वराला पशु रूपात प्रदर्शित करणे हे सिद्धांत भगवान श्रीकृष्णांना कधीही लागू करता येत नाही. म्हणजे जे सामान्य मनुष्य आहेत त्यांना भगवंत समजणं आणि भगवंतांना सामान्य मनुष्य समजणं हे या ठिकाणी लागू होत नाही. बघा, हे पुढचं सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. मनुष्य प्रायश्चित्तामुळे आणि तपश्चर्येमुळे ईश्वर होतो हा सिद्धांत आजकाल विशेषतः भारतात फारच पसरलेला आहे. तर काही संस्था आहेत, त्याचं नाव मी नाही घेणार, परंतु आपण पाहतो त्या संस्था विशेष करून भक्तीमध्ये गुण विकसित करतात आणि काही काळानंतर ते म्हणतात की आपण सुद्धा 64 गुण प्राप्त करू शकतो म्हणजे भगवंताने एवढे. तर ते चुकीचं आहे. कॉमन मॅन कॅनॉट बी गॉड. म्हणजे एक साधा मनुष्य कधीच भगवंत नसतो आणि भगवंत कधीच साधे मनुष्य नसतात. तर हे आपण या ठिकाणी पाहतोय. धर्मग्रंथात निर्दिष्टल्याप्रमाणे भगवान श्रीराम, कृष्ण, चैतन्य महाप्रभू यांना ऋषींनी, महात्मेजनांनी व संतांनी साक्षात भगवान म्हणून संबोधित केलेले आहे किंवा घोषित केलेले. तर एखाद्याला जर भगवान म्हणायचं आहे तर आपण पाहिलंय की कशा पद्धतीने पराशर मुनींनी पराशर संहितेमध्ये 6 ऐश्वर्य सांगितलेली आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य स्त्रिया. ऐश्वर्य, यश, ज्ञान, बल, सौंदर्य, वैराग्य. तर अशी 6 ऐश्वर्य आहेत. तर ही 6 ऐश्वर्य परिपूर्ण मात्रेमध्ये ज्याच्यामध्ये उपस्थित आहेत त्याला भगवान म्हणायचं. परंतु दुसरी एक गोष्ट आहे की जे वेगवेगळे आचार्य आहेत तर त्या आचार्यांनी सुद्धा पुष्टी दिली पाहिजे. म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र. तर ह्या 3चा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये तो अवतार बसला पाहिजे. तर आपण इथं पाहतो की कोणीतरी घोषणा केली पाहिजे, बरोबर की नाही, हे भगवान आहेत म्हणून. आणि म्हणून अनेक विकृत प्रवृत्तीच्या माणसांनी आपलेच व्यक्तिगत अवतार निर्माण केलेले आहेत. जर घोषणा कोणी घोषित केलेलं नसेल तर स्वतः गल्ली बोळामध्ये अवतार होतात असं प्रभुपाद म्हणतात. जसं काही वर्षापूर्वी एक व्यक्ती स्वतःला भगवान समजत होता आणि जेव्हा खूप आजारी झाला तेव्हा ICU मध्ये गेला. तेव्हा लोक हसायला लागले, अरे स्वतःला भगवान समजत होता आणि आता कुठे गेलाय तो, ICU मध्ये गेलाय. तर जर जीवानी भगवंत होण्याचा प्रयत्न केला तर भगवंत किंवा भगवंतांचा काळ म्हणतो की I see you, मी तुला पाहून घेईल, बरोबर की नाही. तर
खूप चुकीचा सिद्धांत आहे हा, की जीव भगवंत होऊ शकत नाही. देवी देवतांचे गुण विकसित होतील त्याच्यामध्ये, परंतु देवी देवता किंवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तुकाराम महाराज म्हणतात, की ब्रह्मदेव हे सुद्धा कसे आहेत, की त्या ठिकाणी हे पद आहे ब्रह्मदेव, बरोबर की नाही, तर त्या पदापर्यंत जाऊ शकतो. आणि प्रभुपाद म्हणतात आमच्या बंगालमध्ये अवतार निर्मितीची प्रक्रिया म्हणजे एक सामान्य व्यवसाय झालाय. तर बंगालमध्ये खूप जास्त या प्रकारचं काळी जादू, काळा टोना किंवा वेगवेगळं जे काही आहे जादू टोना वगैरे करतात लोक. आणि सिद्धींची काही थोडी प्रदर्शने ज्याला करता आली आहेत, असा कोणताही मनुष्य काही चमत्कार दाखवितो आणि लोकांच्या मताप्रमाणे सहजपणेच अवतार होऊन जातो. तर सिद्धी आपल्याला माहिती आहे, अनिमा, लगिमा, ईशिता, वशिता, वेगवेगळ्या सिद्धी आहेत. तर त्या सिद्धी लोक प्राप्त करतात थोड्यासाठी, आणि लोक काय होतात की त्याच्यावरती वेडे होऊन जातात आणि त्या व्यक्तीला भगवान असं समजतात. परंतु प्रभुपाद म्हणतात की जेव्हा एखादा कृष्ण भक्त भक्ती करतो ना, तेव्हा ह्या वेगवेगळ्या सिद्धी तर ह्या हात जोडून उभे राहतात भक्तांपुढे, की तुम्ही आमच्याकडे या. पण भक्त त्यांच्याकडे डोंकूनही पाहत नाहीत. म्हणजे भक्ताला हे माहित असतं की कशा पद्धतीने आपलं जे जीवन आहे ते भगवंतांसाठी, आणि तो सकामकर्मी किंवा कुठल्या तरी पूजा, लाभ, प्रतिष्ठा, लोकांनी वाहवा करावी म्हणून तो भक्ती करत नाही. भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचे अवतार नाहीत. तर भगवान श्रीकृष्ण हे ओरिजिनल अवतार आहेत, बरोबर की नाही. तर इथं पौंड्रक म्हणून एक राजा होता, तो स्वतःला भगवान समजत होता, ते इथं सांगितले. आणि इथं विशेष करून बलरामजींचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर लोक बलरामांनाही एक वसुदेवांचा पुत्र किंवा साधारण मनुष्य असं समजतात. परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. तर माझं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे. एवं यो वेत्ती तत्वतः, जर एखाद्याने तत्वतः जर माझं जन्माचं रहस्य जाणलं, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, जेव्हा देहाचा त्याग करतो, नैति मामेति सोर्जुन, पुनर्जन्म त्याचा होत नाही. म्हणजेच काय, तर तो भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. केवळ आपल्याला भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला किंवा भगवंतांचं जे कर्म आहे तर ते आपल्याला जाणायचे आहेत. आणि त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भागवत पुराणात भगवंतांचे दिव्य स्वरूप 9 स्कंदांमध्ये वर्णिले आहे आणि 10व्या स्कंदात त्यांच्या लीलांचे वर्णन आहे. जोपर्यंत व्यक्ती 9 स्कंद समजून घेत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती भगवंतांच्या लीला समजू शकत नाही. का, तर व्यक्तीला जर लीला समजायच्या असतील तर ते व्यक्ती कोण आहेत त्याच्याबद्दल जाणलं पाहिजे. म्हणून मी भगवंतांना मानतो असं सांगणारे भरपूर लोक आहेत समाजामध्ये, परंतु काय तुम्ही भगवंतांना जाणता का? तर भगवंतांना जाणण्यासाठी 9 स्कंद आपल्याला वाचावे लागतील आणि मग 10व्या स्कंदामध्ये आपल्याला कळेल की अरे, एवढं छोटस बालक पुतणेला आपल्या ओठांनी कसं काय मारताय, एवढं छोटस बालक एका शकट्याखाली बसलंय आणि त्याचा फक्त अंगठा लागतोय आणि तो छकडा आकाशामध्ये उद्ध्वस्त होतोय. किंवा एवढं छोटस 7 वर्षाचं बालक आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती एवढं मोठा गिरिराज गोवर्धन कसं धारण करतोय. तर ह्या लीला सामान्य व्यक्तीला समजू शकत नाही. म्हणून त्यासाठी तत्वतः आपण त्या लीला गोष्टी त्या जाणल्या पाहिजेत. म्हणून स्टेप बाय स्टेप वाचन सांगितलं इथं. प्रभुपाद काय म्हणतात, इव्हन आपण भागवतमच नाही तर वेगवेगळे जे पुस्तक आहेत प्रभुपादांचे, तर राधेश्याम प्रभूंचं आपल्याला माहिती आहे की प्रभुपादांचे छोटे स्मॉल बुक्स अगोदर त्या ठिकाणी घेतलेले आहेत, ते वाचले पाहिजेत आपण. जसं की कुठले आहेत, जन्म मृत्यूच्या पलीकडे, रसराज श्रीकृष्ण, किंवा अजून छोटे प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण, असे छोटे छोटे ग्रंथ आहेत ते आपण वाचू शकतो. आणि त्या ग्रंथांमध्ये काय विशेष रूपाने प्रभुपादांच्याच भगवद्गीतेमधले छोटे छोटे तात्पर्य आहेत. जसं पुनश्च चर्वितम चर्वणानम, हा एकच श्लोक खूप वेळा येतो त्याच्यामध्ये.
बरोबर की नाही? याचा अर्थ काय? मग ते रेफरन्स देतात नरसिंह लीलेमधले, प्रल्हाद महाराजांची शिकवण आहे ती, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने आपण स्टडी केला पाहिजे, तर आपल्याला कळेल. जर डायरेक्ट आपण पीएचडीला बसलो तर होईल का हो शक्य? नाही होणार. म्हणून हळूहळू स्लोली बट ग्रॅज्युअली आपण स्टडी केला पाहिजे. आणि भगवंतांनी आपले दिव्यत्व मातेच्या मांडीवरूनच प्रथम प्रकट केले. तर भगवंत हे असं नाही की भगवंतांना वयात यावं लागेल, बरोबर की नाही? रासलीला करण्यासाठी, गोपींबरोबर लीला करण्यासाठी भगवंतांना वयामध्ये यावं लागेल, किंवा मोठा गिरिराज गोवर्धन धारण करण्यासाठी भगवंतांना 16 वर्षाचं व्हावं लागेल. नाहीये. भगवंत हे जन्मतच, कसं म्हणतो, स्वरूपच त्यांचं भगवंत आहे. म्हणजे जन्माआधी हा पहिला श्लोक येतो, जन्माआधी किंवा अनादी म्हणतो आपण, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. म्हणजे भगवंत हे बाय डिफॉल्ट भगवंत आहेत. असं नाही की ते काही काळाने भगवंत झालेत, बिलकुल नाही असं. तर भगवंत हे शाश्वत रूपाने सनातन काळासाठी भगवंत आहेत, आणि आपण शाश्वत रूपाने सनातन काळासाठी अंश आहोत. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रिया आणि प्रकृती स्थानी कर्षती. हा श्लोक आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. तर पुढे आपण पाहतो की हे वेगवेगळे अद्भुत आणि अलौकिक कार्य केले. अलौकिक म्हणजे काय? तर या जगामध्ये कोणीही विश्वास ठेवणार नाही. एक 7 वर्षाचं बालक एवढा मोठा गिरिराज गोवर्धन कसं काय धारण करतो, बरोबर की नाही? आणि हे भगवंतांची जी काही कार्य आहेत त्या कार्यावरून एक गोष्ट सिद्ध होते, हे म्हणजे भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ठीक आहे. आणि विशेष करून या ठिकाणी काय सांगितलंय की तरी पण त्यांनी धारण केलेल्या योगमायेच्या आवरणामुळे त्यांच्या तथाकथित पित्याने व मात्याने आणि इतर बंधुजनांनी त्यांचा एक सामान्य बालक म्हणूनच स्वीकार केला. तर ही आहे योगमाया. 2 प्रकारची माया, एक योगमाया, एक महामाया. जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, तर ते भगवंतांचे शुद्ध भक्त जे असतात ते योगमायामध्ये असतात. भगवंत त्यांच्यावरती अवतार टाकतात, जेणेकरून ते काय करतात, त्या ठिकाणी त्या लीला ज्या आहेत त्या समजू शकत नाहीत. किंवा बलराम दादा म्हणतात की मैया मैया कान्हाने माटी खाल्ली. तर असं जेव्हा म्हणतात तेव्हा यशोदा मैया म्हणते की कान्हा सच में तूने माटी खाई. तर भगवान श्रीकृष्ण खोटं बोलतात, नाही, मैया मेरी मैं नहीं माटी खायो, किंवा मैं नहीं माखन खायो, हे पण आपल्याला माहिती आहे. तर भगवंत त्या ठिकाणी खोटं बोलतात. याचा अर्थ असा आहे का भगवंत खोटारडे? नाही. ती माती सुद्धा भगवंतांचीच आहे, आणि ते भगवंत सुद्धा ह्याचे. ठीक आहे. तर पुढे आपण पाहतोय की माता पित्यांनी अन्य प्रकारचे व कर्मांचा विचार केला व आपल्याला पुत्राविषयी दृढ वात्सल्य प्रेमामुळे ते संतुष्ट राहिले. म्हणून नैमिषारण्यातले ऋषीगण त्यांचे असे वर्णन करतात की ते मनुष्यांप्रमाणे दिसतात, परंतु वास्तविकपणे ते साक्षात सर्वश्रेष्ठ, सर्व शक्तिमान आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. तर भगवंत हे पूर्ण आहेत, आणि पूर्ण भगवंतांमुळे ते काय आहे, कुठल्याही वयामध्ये जरी असले तरी भगवंतांमध्ये तीच शक्ती आहे. असं नाही की वयानुसार, कालानुसार त्यांची जी शक्ती आहे ती वाढणार आहे, असं बिलकुल नाहीये. मातेच्या मांडीवरती आपण सामान्य जीव सू करत असतो, परंतु भगवंत हे दिव्य आहेत, बरोबर की नाही? ठीक आहे. तर पुढचा जो श्लोक आहे 21वा, तो कोण वाचेल? भगवती प्रिया माताजी, तुम्ही वाचा 21वा श्लोक आणि त्याचं भाषण कर. हरे कृष्णा. हरी बोल. वाचा माताजी, वाचा.
हरे कृष्णा. मी गावी आहे प्रभूजी, जरा प्रॉब्लेम आहे तर यांचा. बरं ठीक आहे, दुसरं कोणीतरी वाचा. हो ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हो वाचा माताजी. कलिमागत माज्ञाय क्षेत्रेऽस्मिन् वैष्णवे वयम् सॉरी मी भगवद्गीतेसारखं वाचते. कलिमागत माज्ञाय क्षेत्रेऽस्मिन् वैष्णवे वयम् आसीना दीर्घसत्रेण कथायां सक्षणा हरेः. कलियुगाचा प्रारंभ आधीच झाला आहे हे पूर्णपणे जाणून आम्ही भगवत देशांचे विस्ताराने श्रवण करता यावे याकरिता दीर्घकाळ चालणाऱ्या कथासत्राचे आयोजन करून या वैष्णव क्षेत्रात एकत्र आलो आहोत. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर ऋषी काय म्हणतायत, कलियुगाचा प्रारंभ आधीच झाला आहे हे पूर्णपणे जाणून आम्ही भगवत संदेशाचे विस्ताराने श्रवण करता यावे याकरिता दीर्घकाळ चालणाऱ्या कथासत्राचे आयोजन करून या वैष्णव क्षेत्रात एकत्र आलो आहोत. तर कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि कलियुगाची सुरुवात झाल्यामुळं भगवत संदेशाचे, कलियुग हे खूप भयानक युग आहे, बरोबर की नाही. आणि या कलियुगामध्ये विशेष करून आपण पाहतो की भगवत संदेशाचे विस्तार किंवा भगवत कथा, कीर्तन आणि श्रवण या दोनच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. श्रवण, कीर्तन. म्हणून आपण कलियुगामध्ये विशेष रूपाने काय करतो की जास्त करून भागवत कथा किंवा श्रवण कीर्तन याची व्यवस्था उपलब्ध करून देत असतो. आणि तर याच्यामध्ये जर आपण भागवत सुबोधिनीचा जर रेफरन्स घेतला तर इथं आपल्याला हे कळतंय की कलियुगाचा प्रारंभ जाणून, तर कलियुगाचा प्रारंभ जाणल्यामुळं काय होतं की सर्व भगवान श्रीकृष्णांविषयी दीर्घकाळ श्रवण करण्याच्या यज्ञाच्या निमित्ताने जमलो आहोत. तर जे साधू असतात, ऋषी असतात, त्यांना हे कळतं की कशा पद्धतीने आपलं जे जीवन आहे ते इतरांच्या कल्याणासाठी, आणि येणारं जे युग आहे कलह आणि दंभाने भरलेलं आहे, आणि त्या कलह आणि दंभाच्या युगामध्ये सर्व लोकांना त्या ठिकाणी जर काही गरजेचं असेल तर ते म्हणजे काय, भगवत नाम आहे किंवा भगवत कथा आहेत, बरोबर की नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही या कथासत्राचं आयोजन केलेलं आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की हे जे कलियुग आहे ना ते सत्ययुगासारखं नाहीये. सत्ययुग सगळ्या सुंदर गोष्टी आहेत, सगळ्या आत्मसाक्षात्कारासाठी अनुकूल आहे, परंतु कलियुगामध्ये आपण पाहतो की त्रिविध ताप, त्रिविध क्लेश, किंवा मनुष्याची मनस्थिती ठीक नसते, वेळ नसतो, ऑफिस असतं, टेन्शन असतं, बरोबर की नाही. भरपूर गोष्टी आपण पाहू शकतो आपल्या आजूबाजूला. तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळं मनुष्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळं मनुष्य आत्मसाक्षात्कार कडे जात नाही. एकतर व्यक्तीला तुम्ही जर सांगितलं की या आणि तुम्ही काय करा, कार्यक्रमाला या, तर लोक काय म्हणतात की आम्हाला वेळ नाही. पहिलं त्यांचं असतो आम्हाला वेळ नाही, वेळ नाही म्हणतात, आणि नंतर म्हणतात की वेळ जरी असेल तरी पण आम्हाला इच्छा नाहीये, बरोबर की नाही. इच्छा जरी थोडी कुठं असेल तरी पण जॉबला जायचं असतं, बरोबर की नाही. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. आणि म्हणून म्हटलंय की कलियुगामध्ये विशेष करून 4 प्रकारची युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. तर सत्ययुगाला सुवर्णयुग म्हटलंय, त्रेतायुगाला रजत युग म्हटलंय, द्वापार युगाला ताम्रयुग म्हटलंय, बरोबर की नाही. आणि आत्मसाक्षात्काराकरता सत्ययुगातील लोकांचे आयुष्य 1,00,000 वर्षाचे होते, आणि त्यामुळे त्यांना ध्यान योगाची दीर्घ प्रक्रिया करणे शक्य होत असे. तर कलियुगामध्ये 1,00,000 वर्ष, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष व्यक्ती जगत होता, आणि 1,00,000 वर्ष व्यक्ती जगत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण पाहतो की ध्यान योग करत होता, दीर्घकाल आयुष्य होतं. ध्यान म्हणतो ना आपण, आता ध्यान कन्सेप्टच निघून चाललाय, बरोबर की नाही. कारण का कलियुगामध्ये शक्य होणार नाहीत त्या गोष्टी. आणि परत त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं, तेव्हा जे भगवत प्राप्ती कशी होत होती, तर यज्ञ केले जायचे, बरोबर की नाही. द्वापार युगामध्ये अर्चा विग्रहांची सेवा केली जायची. आणि कलियुगामध्ये काय सांगितलंय,
कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, की भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे नामरूपामध्ये, आणि म्हणून नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. हे जे नाम संकीर्तन आहे ते विशेष करून कलियुगामध्ये सांगितलेलं आहे, रिकमेंडेड केलेलं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन काय यजंती सुमेधसा. जे बुद्धिमान लोक आहेत ते काय करणार आहेत, या नाम संकीर्तनाकडे विशेष करून वळणार आहेत. इथं आपण अजून एक पाहू शकतो. कलियुगाचं वय 100 वर्ष सांगितलंय, आणि त्यामुळे वेगवेगळ्या अडीअडचणी, वेगवेगळ्या समस्या असतात, आणि त्याच्यामुळं आत्मसाक्षात्काराकरता सांगितलेली प्रक्रिया म्हणजे भगवत नाम, यश, लीला यांचे उच्चारण, श्रवण, कीर्तन करणे ही आहे. तर आपल्याला माहिती आहे आपले शिक्षा गुरु, आपले गुरु महाराज प्रभुपाद यांनी याच्यावरच जोर दिलाय, विशेष करून नाम संकीर्तन, कथा, लीला श्रवण करणं, बरोबर ना. आणि नैमिषारण्यातील ऋषीमुनींनी अशा ठिकाणी या प्रक्रियेला आरंभ केला, जे ठिकाण विशेषत्वाने भगवंतांच्या भक्तांसाठीच होते. तर हे जसं धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता युद्ध, तर नैमिषारण्य हे सुद्धा आपण पाहिलं की ब्रह्मांडाचा सेंटर म्हणू शकतो, किंवा जी गोष्ट एखाद्या सेंटरला केली जाते ती सगळीकडे पोहोचते. त्याच पद्धतीने 1 सहस्त्र वर्ष लीला ऐकण्याची स्वतःची सिद्धता केली होती. 1000 वर्ष चालेल एवढा मोठा हे केलं होतं. उदाहरणावरून मनुष्याने शिकावे की नियमितपणे श्रवण, पठन आणि निरूपण करणे हाच आत्मसाक्षात्काराचा एकमात्र उपाय आहे. एकच उपाय सांगितलाय कलियुगामध्ये. काय सांगितलंय? नियमितपणे श्रवण, पठन आणि निरूपण. तर ह्या 3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे एकतर श्रवण करायचं, त्याच्यानंतर पठन करायचं, आणि जे श्रवण केलं ते इतरांना सांगायचं. या गोष्टींचा समावेश येतो याच्यामध्ये. इतर ज्या गोष्टी आहेत, इतर जे प्रयत्न आहेत आपले, ते केवळ काळाचा अपव्यय आहे. का? कारण त्या कुठल्याच गोष्टीमुळे विशेष असा व्यक्तीवरती परिणाम होत नाही, असं प्रभुपाद म्हणतात. म्हणून प्रभुपाद टॉम्किन स्क्वेअर पार्क या ठिकाणी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी हरे कृष्ण कीर्तन चालू केलं. तर त्या ठिकाणी आपण पाहतो तो वृक्ष जो आहे, जो की प्रभुपाद आले होते त्याची साक्ष अजूनही देतोय. तर प्रभुपादांनी त्या ठिकाणी जाऊन काय केलं, हे नामसंकीर्तन त्या ठिकाणी केलेलं आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवत धर्माची शिकवण दिली आणि असे सांगितले की जे भारत भूमीत जन्माला आले त्या सगळ्यांनी श्रीकृष्णांच्या संदेशाचा प्रसार करण्याचे दायित्व घ्यावे. भारत भूमीते हैल मनुष्य जन्मजार, जन्म सार्थक करी कर परोपकार. तर भारतामध्ये आपला जन्म झालाय, आपण खूप मोठं महाभाग्य, अहोभाग्य आपलं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ही जी भक्ती आहे ही भगवंतांची भक्ती स्वतःमध्ये रुजवली पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू इतरांना प्रचार प्रसार केला पाहिजे. तर या जगामध्ये चांगल्या गोष्टी किंवा या जगामध्ये वाईट गोष्टी यामुळेच केवळ घडत नाहीत की वाईट लोक वाईट कार्य करतात. तर चांगली लोक जे आहेत, जे की भगवत भक्त आहेत, ते शांत बसलेले आहेत. तर आपण आपल्या आजूबाजूला पाहू शकतो की वेगवेगळे कत्तलखाने चालू झालेले आहेत, बरोबर की नाही, मटन शॉप चालू झालेले आहेत. तर हे आपणच केलंय. तुम्ही म्हणाल प्रभूजी आपण कसं काय? तर आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो नाही, त्यांना कृष्ण भक्ती सांगितली नाही, आपण त्या लोकांपर्यंत प्रचार करू शकलो नाही, श्री प्रभुपादांचे ग्रंथ वाटू शकलो नाही, आपण त्यांना महाप्रसाद देऊ शकलो नाही, आणि त्यामुळे ती लोक अशा दुष्ट प्रवृत्तीमध्ये संलग्न झालेले आहेत. म्हणून आपण नेहमी काय केलं पाहिजे, ज्यारे देखो त्यारे कह कृष्ण उपदेश, आम्हा आज्ञा आहे तार येई देश. तर विशेष रूपाने काय सांगितलंय, जो दिसल त्याला आपण भगवत नामाबद्दल सांगितलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांचं नाम घ्या म्हणून सांगितलं पाहिजे. म्हणून जगाई आणि मधाई सारख्या पापी लोकांना सुद्धा हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू जातात, स्वतःचं लाईफ डेंजर मध्ये घालून सुद्धा भगवत भक्त काय करत असतात, त्या ठिकाणी प्रचार प्रसार करत असतात. आणि मधाईने जेव्हा मटका मारला तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी चक्रला आव्हान दिलं आणि म्हणाले की चक्र चक्र, या मधाईला अजूनही सोडणार नाही. परंतु जगाईने त्या ठिकाणी म्हणाला की तुमचा जो अवतार आहे तो तुमचा अवतार याच्यासाठी नाहीये, माझ्या भावाला क्षमा करा.
आणि जगाईसाठी नित्यानंद प्रभूने विशेष करून सांगितलं की तुमचा जो अवतार आहे तो कलियुगातल्या अशा नमुन्यांना मारण्यासाठी नाहीये. जर तुम्ही यांना जर मारलं तर इथून पुढे भयानक लोक येणार आहेत. त्या लोकांना कोण मारणार? सगळ्यांनाच मारावं लागेल. तुमचं काय आंदोलन? हे नामसंकीर्तनाचं आंदोलन आहे. म्हणून विशेषतः त्यांनी भगवद्गीतेचा प्राथमिक संदेश प्रथमतः घ्यावा आणि गीतेची शिकवण पूर्ण समजल्यावर पुढील साक्षात्कारी ज्ञानासाठी भागवताचे अध्ययन केले जाऊ शकते. म्हणून आपण म्हणतो की भगवद्गीता ही बॅचलर डिग्री आहे, भागवतम ही मास्टर डिग्री आहे आणि चैतन्य चरितामृत हे PhD आहे. तर अशा पद्धतीनेच आपण श्रवण पठण कीर्तन केलं पाहिजे. ठीक आहे. आपण 22वा श्लोक घेऊयात. 22वा श्लोक शुक्लीला माताजी तुम्ही वाचाल का? श्लोक आणि भाषांतर. येस प्रभू. त्वं न संदिशरतः धात्रा दुस्तरं निश्चितां कलिं सत्वहरणं पुंसां कर्णधार इवा अर्णवम्. भाषांतर. आदरणीय, केवळ भगवंताच्या इच्छेनेच आम्ही तुम्हाला भेटलो. ज्या योगे सर्व सद्गुणांचा ऱ्हास करणाऱ्या दुस्तर अशा कलियुगरूपी महासागराला तरून जाण्याची इच्छा करणाऱ्यांसाठी आम्ही जहाजाचा कर्णधार म्हणून तुमचा स्वीकार करावा. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. त्वं नः संदर्शितः धात्रा दुस्तरं तितीर्षताम् कलिं सत्वहरं पुंसां कर्णधार इवार्णवम्. तर हे कलियुग सर्व सद्गुणांचा ऱ्हास करणारे आहे. म्हणून आपण पाहू शकतो आजूबाजूला आपल्या बाजूला लोक सत्य, क्षमा, दया, शांती या गोष्टींचा ऱ्हास झालेला आहे. सत्यच थोडंसं फार कुठं तरी राहिलेलं आहे, बरोबर की नाही? तर दया राहिली का? क्षमा तर नाहीच नाही, शांती तर अजिबात नाहीये. म्हणून हे कलियुग कसे ऱ्हास करणार आहे आणि या कलियुगारूपी महासागरात पार करून जाणं खूप अवघड आहे, कारण का आत्मसाक्षात्कारासाठी योग्य वातावरण ही नाहीये. म्हणून प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला आणि प्रभुपादांना म्हणाला की प्रभुपाद, किती मोठं आश्चर्य आहे, तुम्ही एवढं सुंदर उपदेश देता आणि लोक सोडून जात आहेत. प्रभुपाद म्हणाले की सोडून जातात ते आश्चर्य नाहीये, जे टिकलेले आहेत ना ते आश्चर्य आहे. याचा अर्थ काय की आत्मसाक्षात्कारासाठी आळशी, मंद भाग्य असणारे ही लोक आहेत, बरोबर की नाही? आणि या लोकांमुळे काय आहे, या जीवनामध्ये ते आत्मसाक्षात्कारासाठी कंटाळाच करतील. म्हणून वस्तुतः या कलियुग रूपी महासागराला पार करून जाण्याची इच्छा धरणाऱ्या आम्हाला कर्णधार मिळावा म्हणून भगवंतांनी आमची तुमच्याशी भेट घालून दिली आहे. कर्णधार, आपण हा शब्द ऐकलाय की जो विशेष करून क्रिकेटमध्ये आपण हा शब्द ऐकतो, कर्णधार. किंवा दुसरीकडे असतो की एक लीडर, किंवा अजून एक ऐकतो की जो आपले कान पकडतो, कर्णधार. कानाला धरतो ना आपल्या, कर्णधार कोणतरी पाहिजे. तो काय करतो कर्णधार? तर तो आपल्या चुका आपल्याला सांगतो आणि जेव्हा आपल्याला आपल्या चुका कळतात तेव्हा काय होतं, आपण त्या चुकांमध्ये सुधारणा करू शकतो. आणि कर्णधार हे शौनकादी ऋषी सांगतायत की तुम्ही कर्णधार आहात, तुम्ही कर्णधार मिळावा म्हणूनच भगवंतांनी तुमची आणि आमची भेट घालून दिलेली आहे. तात्पर्यामध्ये आपण पाहतो की कलियुग मानवांसाठी फारच संकटपूर्ण आहे. तर जिथं तिथं आपण संकट पाहतो. पदम पदम यत विपदम न तेषां. विपदा आहेत, विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. मनुष्य जीवन केवळ आध्यात्मिक साक्षात्कारासाठी आहे, परंतु या भयानक युगामुळे लोक जीवनाचा उद्देश पूर्णपणे विसरून गेले आहेत. जीवनाचा उद्देशच नाही माहिती. अभ्यास करणारे अभ्यास करतात, परंतु त्यांना पुढे काय व्हायचंय हे विचारलं तर ते लोक सांगत नाहीत, ते मुलं सांगत नाहीत. किंवा आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी जीवनाचा उद्देश, हे जीवन कशासाठी आहे
हे जीवन कशासाठी हे सुद्धा लोकांना आज कळत नाही. आणि म्हणून या युगामध्ये आयुष्य हळूहळू क्षीण होईल. तर भागवताच्या 11 आणि 12व्या स्कंदामध्ये याचं वर्णन केलंय की हळूहळू लोक क्षीण होईल, त्यांचं आयुष्य क्षीण होईल. आज 100 वर्ष जरी जगला तरी खूप मोठं त्यांनी एव्हरेस्ट गाठला असं म्हणतात लोक. म्हणून आणि लोक क्रमाक्रमाने काय आपली स्मरणशक्ती, काल कोणती भाजी खाल्ली हे कळत नाही आपल्याला, बरोबर की नाही. दयाभाव, इतर जीवांप्रती अजिबात दया नाही. चीनमध्ये तर प्रत्येक हलणारा पशु प्राणी खातात. बळ, ताकद नाही राहिली आणि सद्गुण सगळे गमावलेले, बरोबर की नाही. सकाळी लवकर उठणं, तर सगळे सूर्यवंशी झालेले आहेत, बरोबर की नाही. म्हणून या युगातील विसंगत अशा गोष्टींची यादीच या ग्रंथाच्या 12व्या स्कंदात दिलेली आहे. म्हणून वर्तमान जीवनाचा उपयोग ज्यांना आत्मसाक्षात्कारासाठी करायचा आहे त्यांच्याकरता हे युग फारच कठीण आहे. तर 12व्या स्कंदामध्ये सांगितले की कशा पद्धतीने लोक पाणी सुद्धा विकतील किंवा अन्न सुद्धा विकतील. तर हे आपण पाहतो, मोठे मोठे हॉटेल्स आहेत किंवा मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत, तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे पाणी अन्न विकणार आहेत. इव्हन आता आपण कोविडमध्ये पाहिलं की कोविडमध्ये लोक ऑक्सिजन सुद्धा विकत होते, बरोबर की. तर ही कलियुगाची स्थिती आहे. खूप भयानक वर्णन आहे, मनुष्य मनुष्याला खाईल. त्याच्यानंतर सगळ्यात जर फेवरेट डिश जर काय असेल तर जर्मनीमध्ये आपण पाहतो की एखाद्या स्त्रीचा जो गर्भ असतो तो गर्भ खाताना लोक दिसतात. खूप खूप टोकाला लोक गेलेले आहेत. आणि म्हणून हे युग फार कठीण आहे असं सांगितलंय. शेवटी म्हणतात की भगवत प्राप्तीच्या दीर्घ प्रवासात आपले अल्प आयुष्य क्षणभर टिकणारे आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीच विषय भोगावर केंद्रित आहे. तर आजकालची शिक्षण पद्धती आपण पाहतो, शिक्षण पद्धतीमध्ये काय शिकवलंय, तर लोकांना फक्त भोग घेण्यासाठी शिकवलेले. पोटाची आपल्या खळगी कशी भरायची याच्याबद्दलच मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु वास्तविक जीवनाचा उद्देश काय, आपण शरीर नसून आत्मा आहोत, भगवंतांची प्राप्ती कशी करायची, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घटना का घडतात याच्याबद्दल मार्गदर्शन करतात का कोणी? अजिबात करत नाही. म्हणून हे शिक्षण म्हणजे आजकालची शिक्षण पद्धती म्हणजे कत्तलखाना आहेत असं प्रभुपाद म्हणतात. म्हणजे जीवाच्या चेतनेचं त्या ठिकाणी कत्तल केली जाते. त्याला चांगले गुण कुठलेच नाही. म्हणून षंड आणि अमर्क विद्यापीठ, बरोबर की नाही. तर आपण पाहतो की हिरण्यकशिपूने कोणाची निवड केली? प्रल्हाद महाराजांना सुधारण्यासाठी का बिघडवण्यासाठी? तर षंड आणि अमर्क यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये घातलं. तिथं त्यांना कूटनीती, राजकारण ह्या गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली. परंतु प्रल्हाद महाराज हे खूप सुंदर भक्त होते, त्यांना सुद्धा परिवर्तन केलं, बरोबर की नाही. आणि म्हणून आपण पाहतो की विद्वान लोकांनी या युगात फारच दक्ष असावे आणि जर त्यांना कलीचा दोष सागर तरून जायचा असेल तर त्यांनी नैमिषारण्यातील ऋषींचे अनुसरण केले पाहिजे. अनुकरण आणि अनुसरण ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अनुसरण म्हणजे ज्येष्ठ आचार्यांच्या पदचिन्हांचं पालन करणं आणि अनुकरण म्हणजे कॉपी करणं. तर कॉपी न करता आपण काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. आणि त्यांनी सूत गोस्वामी किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीस नौकेचा कर्णधार म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक कर्णधार आपण ठेवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण एक मेंटर ठेवला पाहिजे, ज्याला आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकू. तो आपली चूक सुधारेल, त्याला आपण तेवढा अधिकार दिला पाहिजे. आणि ही नौका म्हणजे गीता आणि भागवताच्या रूपाने असलेला श्रीकृष्णांचा दिव्य संदेश आहे. तर हा संदेश म्हणजे जे काही गीता भागवत चालू आहे तो संदेश म्हणजेच ही नौका आहे. आणि त्या नौकेमध्ये आपण बसलं पाहिजे. त्या नौकेमधून आपण उडी मारली नाही पाहिजे. ठीक आहे. तर आपण शेवटचा श्लोक घेऊयात. तर 23वा श्लोक कोण वाचेल? ईश्वर प्रभू, ईश्वर. हरे कृष्ण प्रभुजी. हा वाचा. हरे कृष्ण. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणि स्वाम काष्ठामधुनोपयते धर्मः कं शरणं गता
परम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण निज धामाला गेलेले असल्यामुळे धर्मतत्वे कोणाला शरण गेले आहेत हे कृपया आम्हाला सांगा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. करा तुमचं भागवत बंद. खूप खूप धन्यवाद. तर आपण 23वा श्लोक पाहतोय की ब्रूहि योगेश्वर कृष्णे ब्रह्मणे धर्म वर्मणी स्वाम काष्टा मधुनोपते पेते धर्म कम शरणम गतः. तर हा 6वा प्रश्न आहे. ऋषींनी 5 प्रश्न विचारलेत आणि 6वा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी विचारलाय. काय म्हणतात? परमयोगेश्वर भगवान श्रीकृष्ण निज धामाला गेलेले असल्यामुळे धर्मतत्वे कोणाला शरण गेली आहेत ते कृपया आम्हाला सांगा. तर ही जी धर्मतत्वे आहेत ती कोणाला शरण गेलेली आहेत ती आम्हाला तुम्ही सांगा. तात्पर्यामध्ये आपण पाहतो तर भगवंत जेव्हा जातात तेव्हा भगवंतांचा रिलीव्हर आपण म्हणतो तो कोणाला दिलाय या ठिकाणी असा थोडक्यात प्रश्न आहे की भगवंत जेव्हा गेले, परंतु भगवंत गेल्यानंतर सुद्धा जी धर्मतत्व आहेत भगवंतांची तर ती कोणाला शरण गेली ते तुम्ही आम्हाला सांगा. तात्पर्यामध्ये आपण पाहतो वास्तविकपणे धर्म म्हणजे साक्षात भगवंतांनी दिलेली ठराविक संहिता नियमावली. धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम हे आपण त्या ठिकाणी पाहतो. जेव्हा जेव्हा धर्मतत्वांचा दुरुपयोग होतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते तेव्हा तेव्हा धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान स्वतः प्रकट होतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हे आपण पाहतो. आणि भगवंत धर्माची पुनर्स्थापना करतात त्या ठिकाणी. हा भगवद्गीतेत हे सांगितलेले. या श्लोकात नैमिषारण्यातील ऋषीगण धर्मतत्वांविषयी प्रश्न करीत आहेत. तर धर्मतत्व जे आहेत त्याच्याबद्दल ही पृच्छा आहे किंवा भगवंतांचं स्वधामी गमन झालं परंतु त्यानंतर ही धर्मतत्व आहेत त्यांनी कोणाची शरण घेतली. धर्मतत्व ऍक्च्युली भगवंतांची शरण घेतात. तर ही धर्मतत्वे कशा प्रकारे कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः कलो नष्ट दृश्यामेश पुराणार अर्को उद्धवनोदित. हा श्लोक याच्या उत्तरादाखल येईल. म्हणजे जी धर्मतत्व आहेत ती भागवत रूपामध्ये आलेली आहेत. भगवंतांचा ग्रंथावतार किंवा ध्वन्यावतार या ठिकाणी सांगितलंय. ध्वन्यावतार म्हणजे ध्वनी रूपामध्ये भगवंतांनी या ठिकाणी हे केलेलं आहे. भागवत ही भगवंतांची दिव्य विश्वसनीय वाणी ध्वन्यावतार आहे. म्हणून भागवतामध्ये ज्ञान आणि धर्मतत्वे यांचे परिपूर्ण वर्णन आहे. तर भागवतामध्ये विशेष करून भगवंतांचं जे ज्ञान आणि धर्मतत्वे आहेत हे परिपूर्ण रूपाने आहेत. म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे जेव्हा कधी आपण भागवतमला हात लावतो तेव्हा आपण साक्षात भगवंतांना हात लावत असतो. आणि म्हणून भागवताची आपण त्याचप्रमाणे भगवंतांप्रमाणे सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला हे समजून येईल की कशा पद्धतीने हे जे भागवत आहे हे भागवत सूर्यासमान आहे. कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः धर्म आणि ज्ञान त्यांच्या सोबत केलं परंतु कलो नष्ट दृश्यामेश कलियुगामध्ये विशेष रूपाने कलो नष्ट दृश्यामेश पुराणार्को उद्धवनोदित. हे जे कलियुग महापुराण आहे भागवत महापुराण याच्या रूपामध्ये त्याचा अवतार झालेला आहे. तर हे आपण समजू शकतो या ठिकाणी. तर मला एक महत्वाची सेवा आहे. प्रभूजींचा एक फोन आला होता त्यामुळे मला जावं लागेल. त्यामुळे मी थोडंसं आज फास्ट घेतलं. जर काही प्रश्न उत्तर जर असतील तर ते आपण उद्या चर्चा करूयात याच्याविषयी. आणि विशेष करून उद्या आपण जो दुसरा अध्याय आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा याचा प्रारंभ करणार आहोत. ठीक आहे. हरे कृष्ण. हा ठीक आहे मी पाठवेल. चालेल ठीक आहे आपण थांबूया तिथं. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभुजी. गोपीनाथ भागवत त्याबद्दल आपण त्यांचं 3 वेळा हरिबोल म्हणून हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल. सगळ्यांचे दंडवत प्रणाम. धन्यवाद. माताजी इसके चरणों में. श्रीलप्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय.